अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंगत येऊ लागली आहे. जवळपास सर्वच उमेदवारांनी प्रचाराची तयारी पूर्ण केलेली आहे. आता उमेदवार आणि त्यांची पक्षचिन्ह ही तुमच्यापर्यंत पोहोचलेलीच आहेत. त्याच्यात वेळ न घालवता आपण सरळ सुरुवात करूया. आपल्या थोडक्यात आत्ता सध्या उमेदवार कोणत्या स्टेजला आहे, तर प्रचाराच्या गाड्या रेडी झालेल्या आहेत, गाव भेट दौरे सुरू झालेले आहेत. म्हणजे प्राथमिक टप्पा आता पूर्ण झालेला आहे जवळपास. मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा आता ह्या दुसऱ्या टप्प्यात सुरू होतील. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होतील. वैयक्तिक आरोप सुरू होतील. त्यानंतर आपण केलेले विकास, आपलं व्हिजन काय आहे हे उमेदवारांकडून मतदारांना सांगण्याचा प्रयत्न होत आहे. आणि मतदार कोणत्या उमेदवारावर किती विश्वास ठेवतात हे आपल्याला कळणार आहे. या सर्वांचा प्रचार दौरा मोठ्या उत्साहात सुरू आहे. उमेदवारांना समर्थन देण्यासाठी किंवा आपल्याला समर्थन घेण्यासाठी उमेदवारांकडून आता राजकीय युक्त्या लढवल्या जात आहेत. या राजकीय लढाईत आता 9 जण आहेत. पण आपल्यापर्यंत आलेल्या माहितीनुसार 5-7 उमेदवारांनी सक्रिय प्रचाराला सुरुवात केलेली आहे. यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित भांगरे असतील, राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार यांचे डॉक्टर किरण लहामटे असतील, त्यानंतर अपक्ष उमेदवार वैभव पिचड असतील, मधुकर तळपाडे, मारुती मेंगाळ, या सर्वांचा प्रचार दौरा मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे. अमित भांगरे यांचा झंझावती गावभेट दौरा सुरू आहे. डॉक्टर किरण लहामटे यांचाही गावभेट दौरा सुरू आहे. मधुकर तळपाडे हे सुद्धा आता प्रचारात सक्रिय झालेले आहेत. मारुती मेंगाळ हे देखील गावोगावी जाऊन घर टू घर मतदारांची भेट घेत आहेत. वैभव पिचड यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्येकाने आपलं गाव सांभाळण्याची जबाबदारी वाटून दिलेली आहे. मतदारांना भूमिका समजावून सांगण्याची जबाबदारी दिलेली आहे. असा हा प्रचाराचा प्राथमिक टप्पा पूर्ण झालेला आहे आणि प्रचार हळूहळू दुसऱ्या टप्प्याकडे सरकत आहे. मग यामध्ये प्रचाराच्या गाड्यांची तयारी सर्वांची झालेली आहे. प्रचार गाड्या फिरताना आपल्याला आवाज ऐकू येतो आहे. प्रचार गाड्या फिरत आहेत. त्यानंतर बॅनर्स तयार झालेले आहेत. बॅनरवरून सुद्धा काही राजकीय युद्ध रंगलेले आहेत. आणि त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. त्याने सुद्धा तालुक्याचं राजकीय वातावरण ढवळून निघणार आहेत. कारण मोठे मोठे नेते काय भूमिका घेतात किंवा काय विचार मांडतात आणि त्याने लोक किती प्रभावित होतात यानुसार तालुक्याचं वातावरण, राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिसून येणार आहे. दिवाळीनंतर वातावरणात हळूहळू थंडी वाढत आहे, पण राजकीय वातावरण हळूहळू आता गरम होत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. बहुतांश आता इथून पुढे ते वाढणार आहेत. अमित भांगरे यांच्यावर देखील वैयक्तिक टीका करण्यात आली होती. त्या वक्तव्याचा समाचार सुनीता भांगरे यांनी परवाच घेतलेला दिसला आपल्याला. त्यांनी विरोधकांना आमच्या कुटुंबात तुम्ही लुडबुड करू नका, तुम्ही तुमचे आईबाप सांभाळा, असं प्रखर शब्दात त्यांनी उत्तर दिलेलं आहे. अमित भांगरे यांच्या प्रचारासाठी सुनीताताई भांगरे देखील सक्रिय झालेले आहेत. त्याही त्यांचा कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन आदिवासी बहुल भागात घर टू घर भेट घेत आहेत, प्रचार करत आहेत. तसेच मुळा विभागातील त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा आढळा विभागातील प्रवरा पट्ट्यातील त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांनी सुनीताताई भांगरे यांनी या विभागांमध्ये सुद्धा प्रचाराला यावे अशी रिक्वेस्ट केलेली आपल्याला दिसून येते. अमित भांगरे यांनी परवाच्या कुंभेफळच्या सभेत सांगितले होते की 1 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार तुतारी चिन्ह घेऊन उभे आहेत. त्यानंतर 2 नंबरपासून सर्वच्या सर्व उमेदवार हे भाजप पुरस्कृत उमेदवार आहे, असाही आरोप त्यांनी केला होता. म्हणजे बाकी सर्व भाजप पुरस्कृत उमेदवार हे मतं खाण्यासाठी उभे आहेत किंवा मतांची विभागणी करण्यासाठी उभे आहेत, असा आरोप त्यांनी परवाच्या सभेत केला. यावेळी हरियाणा पॅटर्नचा देखील त्यांनी उल्लेख केला. तर दुसरीकडे डॉक्टर किरण लहामटे यांचा देखील झंझावती प्रचार दौरा, गावभेटी या सुरू झालेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि गावभेटीच्या दरम्यान भाजप कार्यकर्ते काही ठिकाणी बाजूला उभे असल्याचे दिसले. त्यांनी किरण लहामटे यांची भेट देखील घेतली आणि त्यांना त्यांची भूमिका समजावून सांगितली. मागे भाजपचा मेळावा झाला, त्यात सीताराम भांगरे होते. त्यांनी तर रिक्वेस्ट केली होती, हक्काने रिक्वेस्ट केली होती डॉक्टर लहामटे यांच्याकडे की भाजपचे जे पदाधिकारी असतील किंवा भाजपचे जे नेते असतील, नरेंद्र मोदी असतील, त्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील, यांचे फोटो तुम्ही तुमच्या प्रचार गाड्यांवर, तुमच्या बॅनरवर लावावेत, अशी त्यांनी हक्काने त्यांच्याकडे मागणी केली होती भाजपच्या मेळाव्यात. आणि किरण लहामटे हे महायुतीचे उमेदवार आहेत. मग त्यांच्या या निवडणूक रणसंग्रामात महायुतीमधले घटक पक्ष असतील, भाजप,
तसेच शिंदे गट हे देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. काल झालेल्या सभेत रोहित पवार यांनी देखील या फोटोवरून डॉक्टर किरण लहामटे यांच्यावर टीका केल्याचे आपल्याला दिसून आलं. आता भाजप कार्यकर्त्यांनी जी नाराजी व्यक्त केली होती डॉक्टर किरण लहामटे यांच्याकडे, त्यांच्या मागणीला न्याय देऊन किंवा त्यांचं ऐकून डॉक्टर किरण लहामटे यांनी त्यांच्या बॅनरवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांचे फोटो लावल्याचे आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे एकंदरीत भाजप कार्यकर्त्यांची मागणी त्यांनी मान्य केलेली आहे. तसेच त्यांच्या बॅनरवर प्रफुल्ल पटेल, तटकरे, छगन भुजबळ यांचे फोटो आपल्याला दिसून येत आहेत. आता ज्यावेळेस भाजप नेत्यांचे फोटो आता डॉक्टर किरण लहामटे यांच्या बॅनरवर दिसून आले, आता भाजप कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ज्यांनी डॉक्टरांना बॅनर फाडण्याचा इशारा दिला होता, ते सीताराम भांगरे असतील, हे आता महायुतीच्या या उमेदवाराच्या पाठीशी कसे उभे राहतात. तसेच प्रचारात भाजपचे सीताराम भांगरे प्रचारात भाजपची किती मतं डॉक्टर लहामटे यांच्या पारड्यात टाकतात हे बघणं आपल्याला औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण सध्याच्या राजकारणात भाजप पक्षातच उभी फूट पडल्याचे आपल्याला दिसून आलेले आहे. म्हणजे भाजपचे तालुकाध्यक्ष असतील किंवा युवा अध्यक्ष असतील, हे उघडपणे वैभव पिचड यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे आपल्याला दिसून आले. या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात तालुका कार्यकारिणीत किती पदाधिकारी किंवा किती कार्यकर्ते शिल्लक आहेत भाजपचे, हा देखील एक संशोधनाचा विषय आपल्याला इथे संशोधनाचा विषय म्हणून बघावा लागणार आहे. तसेच आता भाजपचे सीताराम भांगरे हे भाजपचे तालुकाध्यक्ष आणि युवा अध्यक्ष, तसेच भाजपचे जे पदाधिकारी वैभव पिचड यांचा प्रचार करत आहे, त्यांची समजूत काढून डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रचारात सक्रिय करण्यात त्या पदाधिकाऱ्यांना त्यांची समजूत काढण्यात किती यशस्वी होतात हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. ते डॉक्टर किरण लहामटे यांनी तशी प्रचारात आघाडी घेतली होती. गावोगावी भेट दौरा असेल, याआधी देखील तिरंगा रॅलीच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी भेट दिलेली आहे. आणि माझा जर निधी किंवा माझ्याकडून जर विकास एखाद्या गावात झाला नसेल तर मी त्या गावात मत मागायला सुद्धा जाणार नाही, असा आत्मविश्वास त्यांना होता. म्हणजे जवळपास सर्व गावात त्यांनी निधी देऊन विकास कामं केलेली आहे असा दावा ते करत होते. आपण केलेली जी काही कामं आहेत, जो काही विकास आहे, ते घेऊन ते लोकांपर्यंत जात असल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. आता त्यांच्यासोबत असलेले महायुतीतील शिंदे गट आणि भाजप त्यांना विजयापर्यंत पोहोचवतात का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसऱ्या बाजूला वैभव पिचड यांची प्रचाराची धुरा त्यांचे सुपुत्र यश पिचड यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसून आले. प्रवरा पट्ट्यात त्यांचा झंझावती प्रचार दौरा आपल्याला दिसून आला. या प्रचारात त्यांच्याबरोबर कैलास वाकचौरे असतील, शिवाजी धुमाळ असतील, हे देखील त्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला दिसून आलेले आहे. तसेच यशवंत आभाळे, राहुल देशमुख, त्यानंतर सुनील दातीर, सुधाकर देशमुख, रावसाहेब वाकचौरे आदी नेतेही वैभव पिचड यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळते. तसेच मधुकर तळपाडे यांनी देखील गावभेट दौरा सुरू केलेला आहे. त्यांनी आपली उमेदवारी कशी योग्य आहे, एक सुशिक्षित, सुसंस्कृत उमेदवार आणि त्यात तालुक्याचा विकास करण्यासाठी म्हणून त्यांनी नोकरीचा जो त्याग केला, तो त्याग देखील लक्षात घेऊन तालुक्याची जनता यंदा त्यांच्यावर विश्वास ठेवेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर मारुती मेंगाळ साहेब घरोघरी जाऊन पायी दौरा करत आहेत, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. आपण काय विकास करणार, अकोल्याचं व्हिजन काय, अकोल्याच्या विकासात त्यांच्या उमेदवारीने किंवा ते निवडून आल्यानंतर काय बदल करणार, याविषयी ते भूमिका मांडत आहेत. त्यानंतर त्यांनी एक घोषणा केली होती मध्ये की मी जर निवडून आलो तर बहुजन समाजातील एका व्यक्तीला किंवा बहुजन समाजाला मी दुसरं आमदारकीचं पद देणार, म्हणजे विधान परिषदेतून त्यांना आमदार करणार आणि बहुजन समाजाचा एक आमदार आणि मारुती मेंगाळ हे एक आमदार, असे अकोले तालुक्याला 2 आमदार मिळणार अशी त्यांनी घोषणा केली होती. मग आता बहुजन समाज त्यांच्या या घोषणेवर बहुजन समाजाचं किती मत परिवर्तन होईल किंवा बहुजन समाज त्यांच्या पाठीशी किती उभा राहील हे बघणंसुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात आपल्याला दिसणार आहे. हे बघणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यातल्या त्यात म्हणजे 9 उमेदवार असल्याने फार कमी फरकाने येणारा जो विजयी उमेदवार असेल तो कमी फरकाने निवडून येईल आणि त्यातल्या त्यात गरीब परिवारातील एका नेत्याला जनता यावेळेस संधी देईल असा आत्मविश्वास मारुती मेंगाळ यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीत अवघ्या 10 दिवसांनी मतदान होणार आहे.
सर्व उमेदवार आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत. मतदारांचं मन वळवण्याचा, मतदारांचा आपल्या बाजूने मतांचा कौल घेण्याचा प्रयत्न सर्व उमेदवाराकडून केला जात आहेत. वेगवेगळ्या राजकीय युक्त्या लढवल्या जात आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळे नेते असतील, ते आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न सगळेच उमेदवार करतायत. तर मोठ्या नेत्यांच्या सभांनी हे वातावरण ढवळून निघणार आहे. अमित भांगरे यांच्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्ष, म्हणजे अमित भांगरे यांच्यासाठी काँग्रेस असेल, त्यांचा स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल, तसेच यांचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ही देखील अमित भांगरेंसाठी सक्रिय प्रचारात उभी आहे. त्यांचा स्वतंत्र असा गावभेट दौरासुद्धा सुरू आहे. नुकतेच डॉक्टर अजित नवले यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती की कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्त्यांचे जवळपास 10 ते 12% वोट शेअरिंग या तालुक्यात आहे आणि बहु उमेदवार असल्याने 10% जरी असले तरी 10% मतांचा सुद्धा फार मोठा प्रभाव विजयी उमेदवाराला होणार आहे. बहुरंगी लढतीत 10% मतंसुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावतात, हे आपल्याला मान्य करावं लागणार आहे. बेरोजगारी असेल, महागाई असेल, शेतकरी तसेच कामगारांचे प्रश्न घेऊन कम्युनिस्ट पार्टी, किसान सभा, लाल बावटा, लाल वादळ हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित भांगरे यांच्या मागे खंबीर उभे असल्याचे सूतोवाच डॉक्टर अजित नवले यांनी केले आहे आणि तसेच ते आपल्या कार्यकर्त्यांसह गावभेट दौऱ्यात सहभागी असल्याचे सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. आणि हाच जर फॉर्म्युला आपण पुढे वापरला तर आंबेडकर चळवळीतील जे लोक आहेत, मग ते विजय वाकचौरे असतील, शांताराम संगारे असतील, चंद्रकांत सरोदे असतील किंवा वंचितच्या उत्कर्षताई रुपवते असतील, सुरेश देटे असतील, थोडक्यात रिपब्लिकन पक्ष, आठवले गट, गवई गट, प्रकाश आंबेडकर गट याप्रमाणे जे गट आहेत किंवा आंबेडकरवादी विचारांचे जे गट आहेत असं म्हणूया हवं तर, हे सर्व गट बहुउमेदवार असलेल्या या अकोले विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतांचा देखील आपल्याला प्रभाव येत्या काळात दिसून येणार आहे. आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते, संघटना यात उलथापालथ करू शकतात राजकीय वातावरणात, अशी शक्यता देखील काही जाणकार मंडळींनी व्यक्त केली. तसेच काल झालेल्या रोहित पवार यांच्या सभेतून रोहित पवार यांनी अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांना अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या असे आवाहन केल्याचे आपल्याला कालच्या सभेतून दिसून आले. तर एकंदरीत अशा प्रकारे अकोले तालुक्यातील विधानसभा रणसंग्राम वेगवेगळे वळणं घेत पुढे सरकत आहे. अजून बरीच राजकीय समीकरणं जुळणार आहेत, बरीच राजकीय समीकरणं घडणार आहेत. या सर्व घडामोडी आम्ही आपल्यासमोर आणणार आहोत. तुम्ही जर आपल्या डेली न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. निवडणूक घडामोडींचे सखोल विश्लेषण आपण इथे घेऊन येणार आहोत, तेव्हा बघत राहा आणि आपल्या काही सूचना असतील तर ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. डेली न्यूजसाठी मी प्रशांत देशमुख, न्यूज ब्युरो अकोले.